पूजा ही एक प्रोफेशनल इंटेरियर डिझायनर होती. इंदोर शहरातल्या नामांकित कंपनीत ती मॅनेजर या पदावर होती. त्यामुळे तिच्या घरची परिस्थिती चांगली होती. पूजेचे राहणीमान तर सिरियलमध्ये काम करणाऱ्या एखाद्या अभिनेत्रीसारखे होते. वयाच्या 32व्या वर्षी पूजाने लग्नाचा निर्णय घेतला होता. जरी तिचे लग्नाचे वय निघून गेले असले तरी तिच्या सौंदर्यामध्ये कशाचीच कमी नव्हती. आता पूजाचे 20 दिवसांनी लग्न होणार होते. त्यामुळे पूजा तिच्या आईसोबत शॉपिंगला गेली होती. ज्या घरच्या मुलीचे किंवा मुलाचे लग्न होणार आहे त्या घरातील लोक 1 महिना अगोदरच लग्नाची खरेदी करायला सुरुवात करतात आणि जर मुलीचे लग्न असेल तर 2 ते 3 महिने अगोदरच खरेदीला सुरुवात होते आणि एक एक गोष्ट लक्षात ठेवून घ्यावी लागते. असेच लग्नात लागणारे सामान आणण्यासाठी पूजा तिच्या आईसोबत मागच्या 3 महिन्यात बऱ्याच वेळा मार्केटमध्ये खरेदीला गेली होती. पण आज पूजा जरा जास्तच थकली होती, कारण आज ऊन फार कडक होते. त्यामुळे तिला चक्कर येऊ लागली. तेव्हा तिची आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली. पूजेच्या आईलाही असेच वाटले की कदाचित कडक उन्हामुळे पूजाला चक्कर आली असावी किंवा लग्नाच्या धावपळीमुळे पूजेची तब्येत बिघडली असावी. डॉक्टरांनी पूजेचे चेकअप केले आणि काही टेस्टही केल्या. तेव्हा पूजावर जणू आभाळच कोसळले. तिला वाटलं की चेकअप करण्यात डॉक्टरांकडून काही चूक झाली असावी. तिच्या आईची तर अशी अवस्था झाली होती की त्या कधी डॉक्टरांकडे पाहत होत्या तर कधी त्यांच्या मुलीकडे. पूजाची काही चूक नसताना ती तिच्या आईच्या नजरेत दोषी असल्याचे सिद्ध झाले होते. एवढी मोठी गोष्ट सहन करत पूजा कशीबशी घरी पोहोचली. वाटेत तिची आई तिच्यासोबत एक शब्दही बोलली नाही. पण त्या दोघी घरी पोहोचतात तिची आई रडायला लागली आणि म्हणाली, पूजा, तू हे काय केलेस आणि तुझ्या पोटात हे कोणाचे पाप वाढत आहे? बिचारी पूजा आपल्या आईला काहीच उत्तर देऊ शकली नाही, कारण तिला स्वतःलाच याबद्दल काहीच माहीत नव्हते. पूजाने संशय घ्यावा तर कोणावर घ्यावा, कारण तिच्या घरात तिच्या आईशिवाय कोणीच राहत नव्हते. पूजा तिच्या दोन्ही हातांनी डोके धरून खाली बसली होती, कारण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूजा गेल्या 3 महिन्यांपासून गरोदर होती. पूजेच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी तिचे पुन्हा चेकअप केले होते, पण दोन्ही रिपोर्टमध्ये पूजा गरोदर असल्याचे स्पष्ट समजत होते. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे पूजासोबत हे सगळं कुणी केलं आणि कधी केलं. जर पूजासोबत अत्याचार झाला होता तर मग हे तिला कळले कसे नाही? पूजाची आई पूजाला ओरडत होती. पूजा रडत रडत आईला म्हणत होती की, आई, मी खरं सांगते, यात माझा काही दोष नाही. माझ्यासोबत हे सगळं कधी आणि कसं घडलं आणि माझ्या पोटात कोणाचं पाप वाढतंय हे मला स्वतःलाच माहीत नाही. पण पूजेची आई पूजावर विश्वास ठेवायला तयार नव्हती आणि त्या पूजाला म्हणत होत्या की, पूजा, असे खोटं बोलू नकोस आणि तू कोणाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेस. ही काही छोटी गोष्ट नाही जी तुझ्या संमतीशिवाय आणि तुझ्या नकळत घडू शकते. पूजा तिच्या आईला सांगून सांगून थकली होती, पण तिच्या आईने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. दुसऱ्या दिवशी पूजाची आई पूजाला त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांकडे घेऊन गेली आणि डॉक्टरांना म्हणाली, मॅडम, तुम्ही माझ्या मुलीचा गर्भपात केला तर तुमचे माझ्यावर खूप मोठे उपकार होतील. तेव्हा डॉक्टर पूजाच्या आईला म्हणाल्या, मावशी, तुम्ही पूजाला आणायला खूप उशीर केला आहे. आता 3 महिने उलटून गेले आहेत, तरीही मी तुमच्या मुलीची पूर्ण तपासणी करून घेतली आहे. जर गर्भपात केला तर पूजेच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आता पूजाकडे तिच्या बाळाला जन्म देण्याशिवाय पर्याय उरला नव्हता आणि वरतून पूजेचे लग्नही जवळ आले होते. पूजाला माहीत होते की जर तिच्या भावी नवऱ्याला हे कळले तर तो तिला जगभर बदनाम करेल. तिच्याकडे आता एकच पर्याय उरला होता, बदनामी होण्यापेक्षा तिने स्वतःच या लग्नाला नकार द्यावा. म्हणून पूजाने तिच्या आईला सांगितले, आई, आता मी हे लग्न करू शकत नाही. तेव्हा पूजाच्या आईने तिला सांगितले की, बेटा, आता तुझ्या लग्नाला फक्त 15 दिवस राहिले आहेत. तुझ्या नकाराची मी त्यांना काय उत्तर देणार? अचानक असे लग्न मोडता येणार नाही. मग पूजा म्हणाली, आई, लग्नानंतर सगळ्यांना हे कळेल. त्यानंतर ते मला त्यांच्या घरातून धक्के मारून बाहेर काढतील. त्यापेक्षा हेच चांगले आहे की लग्नाला नकार दिलेले चांगले राहील. मग पूजाची आई म्हणाली,
पण पूजा, आपण त्या लोकांना काय सांगणार? आपल्याकडे लग्नाला नकार देण्याचे काही ठोस कारणसुद्धा नाही. पूजाला सुद्धा काहीच समजत नव्हते की यावर काय मार्ग काढावा. कारण पूजेसोबत ज्याने हे घाणेरडे कृत्य केले होते तो पूजेच्या नजरेतून लपून होता. पूजेला समाजात विनाकारण बदनाम व्हायचे नव्हते. मित्रांनो, आपल्याला या समाजाची परिस्थिती माहीतच आहे की जर एखादी स्त्री लग्नाच्या अगोदर गरोदर राहिली तर त्या स्त्रीला समाजाचे खूप टोमणे ऐकावे लागतात. त्यासोबतच त्या स्त्रीला सामाजिक अवहेलना भोगाव्या लागतात. म्हणून पूजाने आणि तिच्या आईने दुसऱ्या शहरात राहायला जाण्याचा निर्णय घेतला. 2 दिवसात त्यांनी आपले सामान पॅक केले आणि ते दुसऱ्या शहरात राहायला गेले, जिथे तिला आणि तिच्या आईला कोणीही ओळखत नव्हते. आधी पूजाच्या आईने खूप नकार दिला होता की ती आपले स्वतःचे घरदार सोडून कुठेही जाणार नाही. पण शेवटी तिला पूजाच्या आग्रहापुढे नमते घ्यावे लागले. पूजाच्या आईला वाटत होते की लग्नाचे वय निघून गेल्यामुळे तिच्याकडून चूक झाली असावी. या बाबतीत फक्त स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकते आणि ती दुसरी स्त्री पूजाची आई होती. त्यामुळे त्यांनी आपले घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि पूजा तिच्या आईसोबत दिल्ली शहरात राहायला आली. पूजाने इंटिरियर डिझाईनमध्ये डिप्लोमा केला होता. त्यामुळे तिला दिल्लीसारख्या मोठ्या शहरात लगेच चांगली नोकरी मिळाली होती. ज्या मुलासोबत पूजेचे लग्न होणार होते तो तिच्या आधीच्या कंपनीत तिच्यासोबत काम करत होता. एकत्र काम करत असताना ते दोघे प्रेमात पडले आणि नंतर प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले होते. पूजाने जेव्हा तिच्या आईला राहुलबद्दल सांगितले तेव्हा त्यांनाही या नात्यावर काहीच हरकत नव्हती. कारण राहुल हा खूप चांगला आणि शिकलेला तरुण होता. राहुलच्या कुटुंबात फक्त त्याचे आईवडील होते आणि तो त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. दोन्ही घरात लग्नाची तयारी जोरात चालू होती आणि सर्व काही सुरळीत चालले होते. पण पूजासोबत असे काही झाले की कोणीतरी तिच्यासोबत असे घाणेरडे कृत्य केले आणि पूजाला हे माहीतसुद्धा नव्हते. पूजेच्या आयुष्याने तिच्यासोबत खूप मोठा खेळ खेळला होता. त्यामुळे तिची रात्रीची झोप उडाली होती. पूजा तिच्या भूतकाळाबद्दल विचार करून वेडी झाली होती. पण तिला काहीच आठवत नव्हते, ज्यामुळे ती कोणावर संशय घेऊ शकते. ज्या रात्री पूजा आणि तिची आई त्यांच्या घरातून निघून दिल्लीला आल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी राहुलने पूजाला अनेक वेळा फोन केला होता. कदाचित राहुलला पूजा आणि तिची आई घरातून अचानक गायब होण्याचे कारण जाणून घ्यायचे होते. पण पूजाला माहीत होते की राहुलला सत्य कळल्यावर तो तिला कधीच स्वीकार करणार नाही, उलट तिची बदनामी करून ठेवेल. त्यामुळे पूजाने दिल्लीला जाताच तिचा फोन नंबर बदलला आणि जुने सिम कार्ड फेकून दिले. पूजेचे हृदय रडत होते कारण तिचे हसते खेळते आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. पूजाने क्षणभर विचार केला की राहुलला सर्व काही सांगावे, पण ती शांत बसली होती. कारण एकदा राहुलने बोलता बोलता पूजाला सांगितले होते की मी सर्व काही सहन करू शकतो, पण मी बेवफाई कधीच सहन करू शकत नाही. पूजा बेवफाई तर नव्हती, पण मला माहीत नाही तिच्या चारित्र्यावर एवढा मोठा डाग कसा लागला होता. दिल्लीत आल्यावर पूजाने सर्वांना हेच सांगितले होते की तिचे लग्न झालेले आहे आणि तिचे पती कामानिमित्त दुसऱ्या शहरात राहतात. आता तिच्याकडे खोटे बोलण्याशिवाय आणखी दुसरा पर्याय नव्हता. पूजाला स्वतःलाच विचार करून विचित्र वाटत होते की तिच्या पोटात कोणाची पाप वाढत आहे. आता पूजेची तब्येत हळूहळू बिघडायला लागली होती, कारण ती स्वतःचाच तिरस्कार करू लागली होती. पूजा अनेक तास हात जोडून देवासमोर उभी राहायची आणि म्हणायची, हे प्रभू, मी असे कोणते पाप केले आहे की मला अशी शिक्षा भोगावी लागत आहे. पूजेची तब्येत बिघडण्याचे आणखीन एक कारण होते, ते म्हणजे तिच्या आईने तिच्यासोबत बोलणे बंद केले होते. पूजा 3 वर्षाची असताना तिचे वडील या जगातून निघून गेले होते. तेव्हापासून तिच्या आईने तिला लहानाचे मोठे केले. पूजा अगदी तिच्या आईसारखीच होती. तिचे मोत्यासारखे डोळे, लांब काळे केस आणि गोरा कलर. जो कोणी तिच्याकडे पाहायचा तो तिला पाहतच बसायचा. पूजेची आई नेहमी तिला समजवत असे, सध्याचा काळ खूप खराब आहे आणि वरतून तुझे हे सौंदर्य, लोकांपासून थोडं सांभाळून राहत जा. पण पूजा तिच्या आईच्या बोलण्यावर हसायची आणि म्हणायची, आई, तुझी मुलगी इतकी पण कमजोर नाही की कोणीही येऊन तिच्या इज्जतीवर हात टाकू शकेल, आणि जर कोणी अशी चूक केली तर मी त्याचे डोळे काढून त्याच्या हातात देईन. पण पूजेला कुठे माहीत होते की
याच गोष्टीमुळे तिला आयुष्यभर रडत बसावे लागेल. पूजेच्या इज्जतीवर कोणीतरी हात टाकला होता आणि ते तिला माहीतही नव्हते की तो कोण आहे. तिचं आयुष्य तिची कठीण परीक्षा घेत होतं. ज्या गर्भाने पूजाचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते त्या मुलाचा पूजा तिरस्कार करू लागली होती. त्यामुळेच तिने ठरवले होते की हे मूल जन्माला येताच त्याला अनाथाश्रमात सोडायचे. मग बघता बघता दिवस निघून गेले आणि पूजाला प्रसूती वेदना सुरू झाल्या. असंख्य वेदनेनंतर पूजाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. पण आपल्या मुलाचा चेहरा पाहून आणि त्याच्या हातावरची जन्मखून पाहून पूजाला धक्काच बसला होता. कारण पूजेच्या मुलाचा चेहरा तर ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा पूजा तिच्या ऑफिसच्या टीमसह कामानिमित्त मनालीला गेली होती. पूजेच्या कंपनीला तिथे एका नवीन हॉटेलच्या इंटेरियर डिझायनिंगचे खूप मोठे काम मिळाले होते. त्यामुळे कंपनीने आपल्या एका बेस्ट टीमकडे हे काम सोपवले होते आणि पूजा ही त्या बेस्ट टीमचा एक भाग होती. राहुलसुद्धा कंपनीच्या त्याच टीममध्ये होता. पण त्याची आई त्याच वेळेस आजारी पडली होती म्हणून त्याला त्याच्या टीमसोबत मनालीला जाता आले नाही. ज्या दिवशी पूजा तिच्या इतर सहकाऱ्यांसोबत मनालीला पोहोचली त्या दिवशी पूजेच्या बॉसने संपूर्ण टीमसाठी एका हॉटेलमध्ये रूम बुक करून ठेवल्या होत्या. ज्या दिवशी ते मनालीला पोहोचले त्या दिवशी सगळीकडे बर्फ पडत होता. त्यामुळे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते म्हणून त्या सर्वांना बरेच दिवस हॉटेलमध्येच राहावे लागले. पण एके दिवशी प्रचंड बर्फवृष्टी झाली तेव्हा मनालीकडे येणाऱ्या बरेच वाहनांचा रोडवर साचलेल्या बर्फामुळे अपघात झाला आणि अनेक वाहने वाटेत बर्फात अडकून पडली होती. तर काही लोकांनी गाडीतच थंडीमुळे आपला जीव गमावला होता. त्या दिवसात मनालीमध्ये थंडी इतकी वाढली होती की हीटरसुद्धा काम करत नव्हते. तेव्हा तिथे सर्व हॉटेलवाल्यांनी आपले रेट दुप्पट केले होते. त्या दिवसात हॉटेलमध्ये लोकांची इतकी गर्दी वाढली होती की एक रूमसाठी लोक खूप पैसे द्यायला तयार होते कारण रूम भेटत नव्हत्या. सर्व हॉटेल फुल होते. काही लोकांनी तर माणुसकी आणि सहानुभूतीने लोकांना त्यांच्या स्वतःच्या खोलीत राहण्याची परवानगी दिली होती. पण पूजाला माहीत नव्हते की तिथे तिच्यासोबत असे काही होऊ शकते. एके रात्री पूजा तिच्या खोलीत झोपली होती तेव्हा पूजेच्या रूमच्या दारावर थाप पडली. ते ऐकून पूजाने दार उघडले. दरवाजा उघडताच त्याच हॉटेलचा वेटर पूजाला म्हणू लागला, मॅडम, एक व्यक्ती आपल्या मुलीला घेऊन खूप अडचणीचा सामना करत आपल्या हॉटेलमध्ये आले आहेत आणि त्यांची मुलगी खूप आजारी आहे. पण समस्या अशी आहे की सध्या हॉटेलमध्ये एकही खोली रिकामी नाही. जर तुम्ही एका रात्रीसाठी त्यांना तुमच्या खोलीत आराम करण्यासाठी परवानगी दिली तर त्यांचे तुमच्यावर खूप उपकार होतील. सुरुवातीला काही काळ पूजाला तिने काय करावे आणि काय करू नये याची काळजी वाटत होती. पण नंतर तिने माणुसकीच्या नात्याने त्यांना आपल्या खोलीत राहण्याची परवानगी दिली. काही वेळाने एक 30 वर्षाचा माणूस आपल्या 6 वर्षाच्या मुलीला कुशीत घेऊन पूजासमोर उभा होता. त्यावेळी तो माणूस खूप काळजीत दिसत होता. पण पूजावर त्याची नजर पडताच तो माणूस तिच्याकडे बघतच राहिला. पूजाने त्यांना खोलीत यायला सांगितले. खोलीत येताच त्या व्यक्तीने आपल्या मुलीला पलंगावर झोपवले आणि तिच्या अंगावर डबल पांघरून टाकले. थंडीमुळे ती मुलगी खूप कुडकुडत होती. त्यानंतर त्या माणसाने जाड जॅकेट घातले आणि तो माणूस पूजाला म्हणाला, मला समजत नाही मी तुमचे कुठल्या शब्दाने आभार मानावे. जर तुम्ही माझ्यावर हे उपकार केले नसते तर माझी मुलगी थंडीमुळे मरण पावली असती. आम्ही खूप हॉटेलमध्ये विचारणा केली पण आम्हाला कुठेच रूम भेटली नाही. पूजा म्हणाली, मी तर फक्त माझे माणुसकीचे कर्तव्य पार पाडले आहे. तेव्हा तो माणूस म्हणाला, मॅडम, जमलेच तर तुम्ही माझ्या मुलीची काळजी घ्या. हॉटेल व्यवस्थापकांनी हॉटेलच्या रिसेप्शन एरियात बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी जागा ॲडजस्ट केली आहे कारण वरतूनच तसे आदेश आले आहेत. जवळपास इथले सर्व हॉटेल फुल आहेत. मी हॉटेलच्या रिसेप्शन एरियात ॲडजस्ट करेल. असे म्हणत तो माणूस पूजेच्या खोलीतून निघून गेला. त्यानंतर पूजाने त्याच्या मुलीला ब्लँकेटने चांगले गुंडाळले आणि ती स्वतः त्या मुलीच्या शेजारी झोपली. ती मुलगी झोपेत थंडीमुळे खूप कुडकुडत होती म्हणून पूजाने तिला आपल्या ब्लँकेटमध्ये घेतले. काही वेळातच ती मुलगी कुडकुड करायची थांबली आणि ती मुलगी गाढ झोपी गेली. त्यानंतर रात्रभर बाहेर बर्फवृष्टी चालूच होती. सकाळी जेव्हा ती मुलगी झोपेतून जागी झाली तेव्हा पूजेला आपल्या शेजारी पाहून ती मुलगी घाबरू लागली आणि म्हणू लागली,
मला माझ्या वडिलांकडे जायचे आहे. पण पूजाला माहीत नव्हते की तिचे वडील कुठे आहेत. पूजेने त्या मुलीला खूप समजावून सांगितले की तुझे वडील आता थोड्याच वेळात येतील. पूजा आपल्या रूममधून बाहेर आली आणि इकडे तिकडे पाहू लागली की कदाचित त्या मुलीचे वडील दिसतील. पण कॉरिडॉर एरिया पूर्णपणे खाली होता. त्यानंतर पूजा तिच्या रूममध्ये गेली. ती मुलगी अजूनही रडत होती. पूजाने कसे तरी त्या मुलीला शांत केले आणि एका वेटरला सांगून त्या मुलीसाठी नाश्ता मागवला. कसेबसे पूजाने तिला नाश्ता खाऊ घातला. त्यानंतर दुपार झाली, पण त्या मुलीच्या वडिलांचा काहीच पत्ता नव्हता. पूजाने हॉटेलच्या मॅनेजरला त्या मुलीच्या वडिलांबद्दल विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की रात्रभर तर तो माणूस इथेच रिसेप्शनमध्ये सोफ्यावर झोपला होता, पण पहाटे तो कुठे गेला माहीत नाही. आता पूजाला चिंता होऊ लागली होती की ती कसे त्या मुलीला शांत करणार, कारण ती लहान मुलगी आपल्या वडिलांसाठी सतत रडत होती. पूजाने कसेबसे त्या मुलीला दुपारी जीव घातले आणि नंतर तिच्याशी गप्पा मारू लागली. संध्याकाळी जेव्हा त्या मुलीचे वडील हॉटेलवर परतले तेव्हा रागामुळे पूजेची मनस्थिती खूपच खराब झाली होती. वडिलांना पाहताच मुलीच्या जीवात जीव आला आणि तिने धावत जाऊन तिच्या वडिलांना मिठी मारली. पूजा दिवसभराचा राग व्यक्त करत त्या माणसाला म्हणाली, तुम्हाला तुमच्या मुलीची अजिबात काळजी नाही. इथे रडून रडून तुमच्या मुलीची वाईट अवस्था झाली आहे आणि तुम्ही हॉटेलमधून न सांगताच गायब झाला होतास. पूजेचे बोलणे ऐकून त्या माणसाने आपली नजर खाली केली आणि म्हणाला, मॅडम माफ करा. पहाटे मला कळले की रात्री प्रचंड बर्फवृष्टी झाल्यामुळे अनेक वाहने बर्फाखाली दबली गेली आणि त्या लोकांना बचाव पथकाच्या मदतीची गरज होती. त्यामुळे मीही तिथे गेलो होतो. बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला, पण आमच्या मदतीमुळे काही लोक वाचले आहेत. हे ऐकून पूजेचा राग शांत झाला आणि ती विचार करू लागली की हा माणूस तर चांगल्या कामासाठी गेला होता. हा लोकांचे जीव वाचवण्याचे काम करत होता आणि मी विनाकारण त्याच्यावर रागवले. त्या माणसाने पूजाला सांगितले की हवामान खात्याने आज रात्रीही खूप मोठी बर्फवृष्टी होण्याचा अंदाज दर्शवला आहे. आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागत आहे. पण रस्ता मोकळा होताच मी लगेच माझ्या मुलीला घेऊन परत जाईन. यावर पूजा म्हणाली, यात त्रास कसला? अशा कठीण काळात आपण एकमेकांना साथ दिली नाही तर आणखी कोण मदत करणार? आणि तुम्ही जी बर्फात अडकलेल्या लोकांसाठी मदत केली आहे त्यापुढे माझी ही मदत काहीच नाही. पूजाचे बोलणे ऐकून त्या माणसाच्या मनाला थोडासा दिलासा मिळाला आणि मग त्याने संपूर्ण दिवस पूजेच्या खोलीत घालवला. कसा तरी वेळ घालवायचा होता म्हणून पूजा आणि त्या व्यक्तीने एकमेकांबद्दल बोलणे सुरू केले. तेव्हा बोलता बोलता त्या व्यक्तीने पूजाला सांगितले की त्याचे नाव अजय आहे आणि तो त्याच्या मुलीसोबत भोपाळमध्ये राहतो. अजयच्या मुलीच्या जन्मानंतर कॅन्सरमुळे त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आणि त्याने आजपर्यंत आपल्या मुलीला त्याच्या आईचा फोटोही दाखवला नाही. अजयच्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी अजयला दुसरं लग्न करण्यासाठी खूप समजावलं, पण अजयला दुसरे लग्न करायचे नव्हते, कारण त्याला ही भीती होती की जर त्याची दुसरी बायको आपल्या मुलीशी सावत्राईसारखी वागली तर त्याच्या मुलीचे आयुष्य नरक होईल. अजयने असेही सांगितले की त्याच्या नोकरीमुळे तो आपल्या मुलीला जास्त वेळ देऊ शकत नाही, म्हणून त्याने कंपनीतून काही दिवसांची रजा काढली आणि कंपनीने त्याची रजा मंजूर केली होती. त्यामुळे तो आपल्या मुलीला मनालीला फिरायला घेऊन आला होता. पण प्रचंड बर्फवृष्टीमुळे अजयची गाडी मध्येच अडकली होती आणि मोठ्या कष्टाने अजय हॉटेलपर्यंत पोहोचला होता. गप्पा मारत असताना संध्याकाळ कधी झाली हे पूजा आणि अजयला कळलेच नाही. रात्र होताच अजय पूजाच्या रूममधून बाहेर आला. तुफानी बर्फवृष्टीमुळे फोनचे नेटवर्क नव्हते. तेव्हा पूजाने तिच्या फोनकडे पाहिले तर राहुलची काही मेसेज आणि तिच्या आईचा मिस कॉल दिसला. राहुल मेसेजमध्ये पूजाच्या तब्येतीबद्दल विचारणा करत होता आणि पूजासाठी खूप काळजी करत होता, कारण राहुललाही मनालीच्या परिस्थितीबद्दल माहीत झाले होते. राहुलने पूजाला मेसेज केला होता की तुझ्या आईला तुझी खूप काळजी वाटत आहे. नेटवर्क मिळताच तुझ्या आईला एकदा फोन कर. राहुलचे मेसेज वाचून पूजालाही तिच्या आईची खूप काळजी वाटू लागली, कारण नेटवर्क नसल्यामुळे ती तिच्या आईशी फोनवर बोलू शकली नव्हती. अजयच्या मुलीला झोपवल्यावर पूजाने तिच्या खोलीच्या खिडकीचा पडदा उघडला. त्यामुळे कदाचित फोनवर नेटवर्क मिळू शकेल आणि पूजा तिच्या आईला फोन करू शकेल.
पण बाहेर यावेळीही हलकासा बर्फ पडत होता. पूजाने खिडकीतून बाहेर पाहिलं तर हॉटेलपासून काही अंतरावर काही लोक फोनवर बोलत होते. त्या साईडला फोनला रेंज होती, म्हणून पूजाला वाटलं की तिथं जावं आणि आईला फोन करावे, जेणेकरून तिच्या आईच्या मनाला शांती मिळेल आणि ती रात्री शांतपणे झोपू शकेल. हा विचार करत पूजाने जाड जॅकेट घातले आणि शाल अंगावर घेऊन ती रूममधून बाहेर पडली. त्यावेळी रात्रीचे 10:30 वाजले होते, पण तरीही हॉटेलमध्ये शांतता पसरली होती, कारण थंडीमुळे सर्वजण आपापल्या खोलीत होते. पूजा जेव्हा हॉटेलमधून बाहेर पडत होती तेव्हा तिने पाहिले की काही लोक रिसेप्शन एरियात आपले अंथरूण टाकून झोपले होते, ज्यात त्या मुलीच्या वडिलांचाही समावेश होता. पूजाने रिसेप्शन भागात कोपऱ्यात झोपलेल्या अजयवर एक नजर टाकली आणि मग ती हॉटेलमधून बाहेर आली. पूजाला काही झाले तरी आपल्या आईला एक फोन करायचाच होता, जेणेकरून तिची आई काळजीतून मुक्त होईल. पूजा इंदोर सिटीमधून इथे आली होती. इंदोरमध्ये तितकी थंडी नव्हती. पूजाला आधीच जास्त थंडी सहन होत नव्हती आणि इथे जाड कपड्यांमध्येही तिला खूप थंडी जाणवत होती. बर्फवृष्टीबद्दल बोलायचं झालं तर हॉटेलच्या बाहेर पाऊल टाकलं तर सगळीकडे बर्फच बर्फ होता. पूजाने तिचा मोबाईल ऑन केला, पण अजूनही मोबाईलमध्ये नेटवर्क आले नव्हते. पुढे काही अंतरावर काही लोक फोनवर बोलत होते, त्यामुळे पूजा त्या दिशेने जाऊ लागली. तिकडे जाताना पूजा पुन्हा पुन्हा आपला मोबाईल चेक करत होती की तिला कुठेतरी नेटवर्क मिळेल आणि ती तिथे थांबून तिच्या आईशी फोनवर बोलेल, कारण पूजाला बर्फावरून चालता येत नव्हते. सुमारे 15 मिनिटे चालल्यावर पूजेच्या मोबाईलमध्ये रेंज आली आणि तिने चटकन तिच्या आईला फोन केला. घाईघाईत तिने आईला सांगितले की मी ठीक आहे आई, आणि माझी अजिबात काळजी करू नकोस. इथे नेटवर्क नसल्यामुळे मी तुला कॉल करू शकत नाही. पूजा तिच्या आईशी फोनवर बोलत होती. जेव्हा बर्फवृष्टी खूप जोरात सुरू झाली तेव्हा पूजा आईला म्हणाली, ठीक आहे आई, आता मी फोन ठेवते. इथे खूप जोरात हिमवर्षाव चालू झाला आहे आणि आता मला हॉटेलला परत जावे लागेल. फोन कट केल्याच्या नंतर पूजा पुन्हा हॉटेलच्या दिशेने चालू लागली. प्रचंड थंडीमुळे पूजाचे हातपाय सुन्न पडले होते, त्यामुळे तिला चालता येत नव्हते आणि आता तर तिला श्वास घेणेही कठीण झाले होते. पूजाला लवकरात लवकर हॉटेलमध्ये पोहोचायचे होते. चालत असताना अचानक पूजेचे पाय बर्फात अडकले. पूजाने स्वतःला बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण पूजेचे पाय निघत नव्हते. प्रचंड थंडीमुळे पूजेची अवस्था खूप वाईट झाली होती. हिमवर्षाव वेगाने वाढत चालला होता. आकाशातून पडणाऱ्या बर्फाने सर्व काही झाकले होते आणि पूजासुद्धा याच बर्फात अडकून पडली होती. पूजेचे हातपाय काम करणे बंद झाले होते. आता ती थंडी सहन करू शकत नव्हती, म्हणून ती पुन्हा पुन्हा उठण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला असे वाटत होते की जणू तिच्या हातापायांमध्ये जीवच राहिला नाही. बर्फवृष्टी तीव्र वाढल्यामुळे फोनवर बोलत असलेले सर्व लोक आपापल्या हॉटेलमध्ये निघून गेले होते. आता पूजाला आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते. पूजा तिथे एकटीच बर्फात अडकून पडली होती. पूजेला तिचा मृत्यू समोर दिसत होता. काही वेळाने पूजा तिथेच बेशुद्ध पडली आणि जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिचे संपूर्ण शरीर आगीसारखे जळत होते. पूजाला संपूर्ण शरीरात खूप वेदना होत होत्या. तिने डोळे उघडले तेव्हा ती हॉटेलच्या तिच्या खोलीत होती आणि ती मुलगीसुद्धा पूजेच्या जवळ बसली होती आणि पूजाचे हात चोळत होती. त्या मुलीचे वडील अजयसुद्धा समोर सोफ्यावर बसले होते, पण त्यांची नजर खाली जमिनीकडे झुकलेली होती. पूजाने उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती मुलगी तिच्या वडिलांना बोलू लागली आणि म्हणाली, बाबा बाबा, आंटी उठल्या आहेत. मुलीचे बोलणे ऐकून अजयला अचानक धक्काच बसला. कदाचित तो काही खोल विचारात मग्न झाला असावा. अजय सोफ्यावर उठून पूजाकडे गेला. त्यानंतर तो तिला तिच्या तब्येतीची विचारणा करू लागला आणि तो तिला म्हणत होता की मी तुम्हाला हॉटेलमधून बाहेर जाताना पाहिले होते. मला वाटले की तुम्ही काही कामासाठी बाहेर गेले असावे, पण बराच वेळ तुम्ही हॉटेलमध्ये परत आले नाही आणि बाहेर हिमवर्षावसुद्धा खूप जोरात चालू झाला होता, म्हणून मला तुमची काळजी वाटू लागली. मग मी तुम्हाला बाहेर शोधायला निघालो. काही अंतर पुढे गेल्यावर तुम्ही मला बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. त्यानंतर मी तुम्हाला उचलून हॉटेलमध्ये तुमच्या खोलीत घेऊन आलो. एवढे बोलून अजय गप्प झाला. पूजाने त्याचे आभार मानले की
अजयने तिचा जीव वाचवला. पण पूजाला हे माहीत नव्हते की त्यावेळी अजयने तिच्यासोबत काय केले होते. कारण त्या दिवशी 24 तासानंतर पूजा पुन्हा शुद्धीवर आली होती. आपल्या भूतकाळातून बाहेर येत हॉस्पिटलमध्ये असलेली पूजा आपल्या मुलाकडे बघत होती. याचा सर्वात मोठा पुरावा हा होता की या मुलाच्या हातावरही तेच काळे निशाण होते जे त्या मुलीच्या आणि अजयच्या हातावरही होते. आणि त्याची चेहरापट्टी अजय आणि त्याच्या मुलीसारखीच होती. याचा अर्थ असा होता की ती व्यक्ती अजयच होती ज्याने तिच्यासोबत हे घाणेरडे कृत्य केले होते. जेव्हा ती बेशुद्ध झाली होती तेव्हा पूजाला एकही शंका आली नाही की त्या रात्री अजयने तिच्यासोबत काही केले होते. त्या रात्रीनंतर अजय पूजेच्या नजरेला नजर मिळत नव्हता. कदाचित त्यामुळेच तो वारंवार तिची माफी मागत होता आणि म्हणत होता की माफ करा मॅडम, मी मजबूर होतो. पूजाला तर हे वाटले होते की अजयने तिला वाचवण्यासाठी तिची परवानगी न घेता तिला स्पर्श केला, म्हणजेच उचलून तिला हॉटेलमध्ये घेऊन आला होता. त्यामुळे तो तिची वारंवार माफी मागत होता असं पूजाला वाटत होते. सगळं व्यवस्थित झाल्यावर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले होते आणि अजयसुद्धा आपल्या मुलीला घेऊन परत गेला होता. पूजाचे तिथले इंटेरियरचे काम पूर्ण होताच तीही पुन्हा तिच्या घरी परतली होती. पूजा घरी येताच राहुलच्या घरातल्यांनी लग्न लवकर करण्यासाठी तगादा लावला होता. मनालीवरून परत आल्यावर लग्नाच्या तयारीत 3 महिने कसे निघून गेले हे पूजाला कळलेच नाही. पण आता आपल्या मुलाला आपल्या मांडीवर पाहून आणि त्याच्या हातावरची जन्मखून पाहून पूजाच्या सर्व काही लक्षात आले होते आणि त्या आपल्या मुलाकडे पाहून रडू लागली आणि ती विचार करू लागली की तिने अजयला आणि त्याच्या मुलीला खोलीत राहण्यासाठी जागा दिली आणि त्यानेच माझ्या बेशुद्धीचा फायदा घेतला. किती नीच माणूस होता. यापेक्षा हे चांगले झाले असते की त्याने मला मरू दिले असते तर बरे झाले असते. कारण पूजा आता जे आयुष्य जगत होती ते तिच्यासाठी मृत्यूपेक्षाही भयंकर होते. हॉस्पिटलमधून घरी आल्यावर पूजाने तिच्या आईला सर्व हकीकत सांगितली होती. पूजाने आता तिच्या आयुष्याशी काही तडजोड केल्या होत्या. प्रसूतीच्या काही महिन्यानंतर पूजाने आपल्या मुलाला तिच्या आईच्या स्वाधीन केले आणि ती स्वतः पुन्हा नोकरी करू लागली. पूजा आपल्या मुलाला अनाथ आश्रमामध्ये सोडू शकत नव्हती. कारण तिला समजले होते की तिच्यासोबत जे काही झाले आहे त्यात त्या निरागस मुलाचा काही दोष नाही. कुणी काही म्हणो, शेवटी पूजा ही सुद्धा एक आई होती जिने 9 महिने आपल्या पोटात आपल्या मुलाचे पालनपोषण केले होते. म्हणूनच ती आपल्या मुलाला स्वतःपासून वेगळे करू शकली नाही आणि मनापासून तिने त्याचा स्वीकार केला. पण घर चालवण्यासाठी आणि तिच्या मुलाला चांगलं आयुष्य देण्यासाठी पूजाचं नोकरी करणं खूप गरजेचं होतं. पण पूजाला माहीत नव्हते की तिचे नशीब तिला पुन्हा एकदा अजयसमोर उभे करेल. एक दिवस जेव्हा पूजा नोकरीवरून घरी परतली तेव्हा तिने अजयला आपल्या घरात आईसोबत बसलेले पाहिले. अजयला समोर पाहून पूजा स्तब्ध झाली. अजयची मुलगी देखील त्याच्यासोबत होती. अजयने आपली अवस्था देवदासारखी बनवली होती. त्याची दाढी खूप वाढली होती आणि तो स्वतः काहीसा अस्वस्थ अवस्थेत दिसत होता. पूजाला पाहताच अजय उठून उभा राहिला आणि तो एखाद्या गुन्हेगारासारखा खाली मान करून उभा होता. पूजाने अजयकडे द्वेषपूर्ण नजरेने पाहिले. पण पूजा अजयला काही बोलायच्या आधीच अजयच्या मुलीने पूजेजवळ जाऊन तिने पूजाला मिठी मारली आणि म्हणाली, मम्मी तू कुठे गेली होती? मी तुला खूप मिस केले आणि पप्पांनी तुझा खूप शोध घेतला. आता मला पुन्हा परत कधी सोडून जाणार नाहीस ना मम्मी? पूजाने त्या मुलीला काहीच उत्तर दिले नाही. पण जेव्हा त्या मुलीने पूजाला मम्मी म्हटले तेव्हा पूजा आश्चर्याने अजयकडे पाहू लागली. मग पूजाची आई तिच्या जवळ आली आणि म्हणाली, पूजा बेटा, अजयला त्याची चूक कळली आहे आणि तो आपल्याला बरेच दिवसांपासून शोधत आहे. त्याला तुझी माफी मागायची आहे आणि त्याला तुझ्याशी लग्नसुद्धा करायचे आहे. हे ऐकून पूजा पुन्हा अजयकडे द्वेषपूर्ण नजरेने पाहू लागली आणि म्हणाली, मी तुझे काय नुकसान केले होते ज्यामुळे तू माझे आयुष्य उद्ध्वस्त केलेस आणि तुला आता तुझी चूक कळली आहे का? मला तुझे तोंडही पाहिजे नाही. निघून जा माझ्या घरातून. अजयच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्याची मुलगी ते अश्रू पुसण्याचा प्रयत्न करत होती. पूजा आपल्या मनातील सर्व राग काढून तिच्या खोलीत जाऊ लागली. तेव्हा पूजाच्या आईने तिचा हात पकडला आणि तिला तिथेच थांबवले आणि म्हणाली,
पूजा बेटा, अजयचे एकदा ऐकून तर घे. पूजा म्हणाली, आई, आता आणखीन काय ऐकायचे राहिले आहे? या व्यक्तीने मला फसवण्यासाठी तेव्हाही त्याने त्याच्या मुलीची मदत घेतली होती आणि आजही तो त्याच्या मुलीच्या मदतीने मला इमोशनली ब्लॅकमेल करत आहे. त्यामुळेच तर त्याची मुलगी अचानक मला मम्मी म्हणू लागली आहे. हे सर्व या व्यक्तीनेच तिला शिकवले आहे. मग अजय पूजाला म्हणाला, नाही पूजा, तुझा गैरसमज होत आहे. यावर पूजा म्हणाली, वा, ज्याने माझ्यावर अन्याय केला आज तोच मला बरोबर आणि चुकीचा धडा शिकवत आहे. अजयची मुलगी पूजाजवळ आली आणि म्हणाली, मम्मी, तू पप्पांवर का रागवत आहेस? माझे पप्पा खूप चांगले आहेत. तेव्हा पूजा अजयच्या मुलीला तिच्यापासून दूर करू लागली. त्याच वेळेस अजयच्या मुलीच्या हातातून एक फोटो निसटला आणि तो जमिनीवर पडला. तो फोटो पाहून पूजाच्या पायाखालची जमीनच सरकली. पूजाने तो फोटो उचलला आणि ती मोठ्या आश्चर्याने त्या फोटोकडे पाहत होती, तर कधी अजयकडे पाहत होती. तेव्हा अजय म्हणाला, पूजा, एवढे आश्चर्यचकित होऊ नको. हा फोटो तुझा नाही, हा फोटो माझ्या बायकोचा आहे, माझ्या निशाचा आहे. माझ्या आणि निशाचे लव्ह मॅरेज झाले होते. आमचे एकमेकांवर खूप प्रेम होते आणि मी निशाशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नव्हतो. पण ज्या वेळेस निशाची मला खूप गरज होती त्याच वेळेस निशा मला सोडून गेली. निशाला कॅन्सर झाला होता आणि ती काही दिवसांची पाहुणी होती. हे निशानेच मला आमच्या लग्नापूर्वी सांगितले होते. तरीही मी तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, कारण मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो. निशाने माझ्याकडून वचन घेतले होते की मी आमच्या मुलीला आई आणि वडील दोघांचे प्रेम देईन आणि तिच्या डोळ्यातून एकही अश्रू कधीही येऊ देणार नाही. पूजा, मी शपथ घेऊन सांगतो की त्या रात्री जे काही घडले होते ते मी जाणून बुजून केले नाही. त्या रात्री मी तुला बेशुद्ध अवस्थेत हॉटेलच्या खोलीत घेऊन आलो. तेव्हा थंडीमुळे तुझे संपूर्ण शरीर काळेनिळे पडले होते. त्यावेळी तुझा जीव वाचवण्यासाठी माझ्याकडे एकच मार्ग होता, नाही तर तुला जीव गमवावा लागला असता. आणि मी तुला माझ्या डोळ्यांसमोर असे मरताना पाहू शकत नव्हतो, कारण माझ्या मुलीचा जीव वाचून तू माझ्यावर खूप मोठे उपकार केले होते. आणि दुसरं कारण म्हणजे तुझा चेहरा जो माझी कमजोरी बनला होता. मी माझ्या डोळ्यांसमोर माझ्या निशाला मरताना पाहिले होते आणि माझ्यात आता एवढी ताकद उरली नव्हती की माझ्या मुलीचा जीव वाचवणारी आणि माझ्या निशासारखी दिसणाऱ्या मुलीला मी माझ्या डोळ्यांसमोर मरताना पाहू शकेल. मला कुठल्याही परिस्थितीत तुला वाचवायचे होते आणि जर माझ्याकडे तुझा जीव वाचवायला जर मार्ग असता तर मी हा गुन्हा कधीच केला नसता. पूजा, मी जे काही पाऊल उचलले होते त्यात माझी काही मर्जी नव्हती. त्या अगोदर मी तुला शुद्धीत आणण्यासाठी खूप काही प्रयत्न केले. तुझे हातपाय मी माझ्या हातांनी चोळून तुझ्या अंगात ऊब आणण्याचा प्रयत्न करत होतो. पण शक्य तितके प्रयत्न करूनही जेव्हा तुझ्या अंगात उष्णता निर्माण होऊ शकली नाही तेव्हा माझ्याकडे शेवटचा पर्याय उरला होता, तो म्हणजे माझ्या शरीरातून तुला ऊब देण्याचा. माझ्यावर विश्वास ठेव पूजा. जेव्हा मी तुझ्या अंगावरून कपडे काढले तेव्हा मी माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणतेही वाईट विचार नव्हते. फक्त तुला माझ्या शरीराची ऊब देऊन मला तुझा जीव वाचवायचा होता. पण मला माहीत नाही ते कोणते कमकुवत क्षण होते. जेव्हा तुला मी माझ्या शरीराची ऊब दिली तेव्हा मला तुझ्यात माझी निशा दिसू लागली आणि मग जे घडायला नको होते तेच घडले. दुसऱ्या दिवशी सकाळी तू शुद्धीवर आलीस तेव्हा मी खूप प्रयत्न केले, पण इतकं धाडस करूनही मी तुला त्या रात्रीबद्दल काही सांगू शकलो नाही. आणि हो, माझ्याकडून गुन्हा झाला होता, त्यामुळेच माझ्या गुन्ह्याने मला शांतपणे जगू दिले नाही. म्हणून मी तुझा शोध सुरू केला आणि मोठ्या कष्टाने मला हॉटेलमधून तुझा पत्ता मिळाला. पण तुझ्या घरी पोचल्यावर मला कळले की तू आता तिथे राहत नाहीस आणि मला हेही कळले की तुझ्या लग्नाच्या काही दिवस आधी तू हे शहर सोडून निघून गेले आहेस. त्यामुळे माझ्या मनात आणखीन एक भीती निर्माण झाली होती की कदाचित त्या रात्रीमुळे तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठे संकट आले असावे. त्यामुळे तुला शहर सोडावे लागले. म्हणून मी तुला शोधत राहिलो आणि मग एके दिवशी मी तुला माझ्या एका मित्राच्या ऑफिसमध्ये पाहिले आणि मी माझ्या मित्राच्या ऑफिसमधून तुझा पत्ता घेतला. आणि जेव्हा मी इथे पोचलो तेव्हा मी तुझ्या आईलाही संपूर्ण सत्य सांगितले. मला माहीत आहे की मी तुझा गुन्हेगार आहे, पण आज मी जे काही सांगितले त्यानंतरही जर तुला वाटत असेल की मी खरंच चुकीचा होतो तर नक्कीच तू मला पाहिजे ती शिक्षा देऊ शकती.
हे सांगताना अजयच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहत होते आणि अजय पूजाच्या पायाजवळ बसला आणि म्हणाला, पूजा, तुला माझ्यामुळे किती त्रास सहन करावा लागला आहे हे मला माहीत आहे. प्लीज मला माफ कर. मी तुझ्या आयुष्यातील भूतकाळ बदलू शकत नाही, पण मी तुला वचन देतो की तुझे पुढील आयुष्य फक्त आनंदाचेच राहतील. पूजा, प्लीज मला माझी चूक सुधारण्याची एक संधी दे. मला त्याची भरपाई तुझ्याशी लग्न करून करायची आहे. असे म्हणत अजय हात जोडून रडू लागला. अजयचे बोलणे ऐकून पूजेच्याही डोळ्यातून पाणी आले. खरं तर पूजा आज अजयमुळे जिवंत होती. तिने अजयचे जोडलेले हात पकडले आणि त्याला माफ केले. मग अगदी साधेपणाने अजय आणि पूजाचे लग्न झाले आणि पूजा अजयच्या घरी वधूच्या रूपात आली. आज अजयच्या कुटुंबात एक मुलगी आणि एक मुलगा असे त्यांना 2 मुली होती. या कुटुंबाला आणखीन काय हवे आहे? मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच धडा मिळतो की आपण या पृथ्वीवर आपली जोडी बनवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी शेवटी देवच आपली जोडी तयार करत असतो. मित्रांनो, ही कथा आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.